कंटाळलायस ना सगळ्या जगाला तोंड देऊन देऊन? सगळं काही सरळ करायला जातोस पण काहीतरी उलटच होऊन बसतं. हे असं का होतं हेच सुरू आहे ना डोक्यात. आता यावर उपाय सांगतो, तू शांतपणे ऐक. माझी सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा काय माहितीये? तुझी माझ्या विचारांनी होणारी ही मानसिक आंघोळ. पण जेव्हा हे विचार तू आचरणात उतरवशील तेव्हाच आम्ही खरे समाधानी होऊ. हरायचं कोणालाच नसतं रे, पण काही वेळेस परिस्थिती आणि नियती ही आपल्या हातात नसते. युद्धात उतरणारे वीर हे हरण्याच्या मानसिकतेने उतरत नसतात, पण कष्टांची पराकाष्ठा करून सुद्धा त्यांच्या पदरी पराभवच येतो. मग याला जबाबदार ते योद्धे असतात का? नाही ना. यालाच म्हणतात नियतीचा खेळ. असंच एक युद्ध तुझ्या आयुष्यात सुरू. मला माहितीये तू लढतोस. अरे पण मग जिथे कुरुक्षेत्रावर जीव तोडून लढणारे सुद्धा त्यांची चूक नसताना हरतात, तसंच जीवनाच्या पटलावर तू तुझ्या युद्धाला अपवाद ठरत नाहीस. केवळ जिंकायचं म्हणून लढू नकोस. जिंकण्यासाठी अवश्य लढ, पण कधीतरी हार ही प्रत्येक गोष्टीत येणारच ना रे. त्यात काय चुकलं ते पहा आणि लढत राहा. हार आणि जीत ही तुझ्या हातात नसते आणि ती कधीच नसणार आहे. तू निव्वळ प्रामाणिक कष्ट करत राहा. कष्ट करण्याची ताकद जर तुझ्यात असेल आणि प्रामाणिकपणा असेल तर नेहमी लक्षात ठेव, जिंकणं हा अत्युच्च क्षण असतो. तो तुला काहीच शिकवत नाही. शिकवते ते अपयश आणि त्यातून उभं राहण्यासाठी लागणारी ताकद. म्हणून लढत राहा. आणि जे होतंय ते तुझ्या भल्यासाठीच होतंय. आणि म्हणून भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.